Answer online YouTube channel. To get latest video, subscribe on this channel. काल आपण टाइप्स ऑफ रिएक्शन मधला फर्स्ट टाइप बघितला कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिएक्टंट रिएक्ट झाल्यानंतर सिंगल प्रोडक्ट फॉर्म होतो त्याला कॉम्बिनेशन रिएक्शन असं म्हणतात. When two or more reactant react with each other किंवा combine with each other to form a single product, then that reaction is called as combination reaction. असं आपण बघितलं. याच्या अनेक एक्झाम्पल्स बघितले. ऍक्टिव्हिटी 1, 2 and 3 मध्ये वेगवेगळे इक्वेशन्स बघितले. रिएक्टंट कंबाईन झाल्यानंतर कशा प्रकारचं सिंगल प्रोडक्ट फॉर्म होतं हे आपण बघितले. आता आपण टाइप्स ऑफ रिएक्शन मधला सेकंड टाइप बघणार आहोत. तो आहे डिकंपोजिशन रिएक्शन. आता डिकंपोजिशन रिएक्शन समजण्यासाठी आपल्याला दोन ट्रायडिस दिलेले आहेत. त्यापैकी आपण फर्स्ट ट्रायडिस बघूया. त्या ट्रायडिस मध्ये आपल्याला वेपोरेटिंग डिश मध्ये आपण शुगर घेतली. त्या शुगरला हीट प्रोव्हाइड करतो. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर काही काळानंतर त्याच्यामध्ये ब्लॅक सबस्टन्स रिमेनिंग राहतो. मग रिमेनिंग राहतो नक्की काय रिएक्शन होते ते बघूया. शुगर त्याचं केमिकल फॉर्म्युला आहे C12H22O11. याला हीट प्रोव्हाइड केली. ही आहे शुगर. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर प्रोडक्ट मध्ये आपल्याला कार्बन प्लस वॉटर मॉलिक्यूल भेटतात. सी म्हणजे इथे आहे कार्बन आणि त्यानंतर हा आहे वॉटर मॉलिक्यूल H2O. अशा प्रकारे हा जो सिंगल रिएक्टंट आहे तो रिएक्ट होऊन आपल्याला दोन किंवा दोनपेक्षा काय भेटतायत जास्त प्रोडक्ट भेटतायत. म्हणजे विच इज अपोजिट टू कॉम्बिनेशन रिएक्शन. व्हेन सिंगल रिएक्टंट फॉर्म two or more product, then that chemical reaction is called as decomposition reaction. हे फर्स्ट ट्रायडिस मध्ये दिलेला आहे. Try this for combination reaction, apparatus, evaporating dish, Bunsen burner, etc. Chemicals, sugar. शुगरचा जो फॉर्म्युला आहे तो आहे C12H22O11. Then calcium carbonate CaCO3 and sulfuric acid H2SO4. Procedure. First, take some sugar in an evaporating dish. आपल्याला इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये काही प्रमाणामध्ये साखर घ्यायची आहे अँड हीट इट विथ द हेल्प ऑफ बुन्सेन बर्नर. बर्नरच्या साहाय्याने त्याला हीट करायची. आफ्टर सम टाईम यू विल सी द फॉर्मेशन ऑफ बर्न आउट ब्लॅक सबस्टन्स. जेव्हा ती शुगर बर्न होईल, बर्न झाल्यानंतर आपल्याला ब्लॅक सबस्टन्स रिमेनिंग राहिलेला दिसेल. एक्झॅक्टली व्हॉट मस्ट बी हॅपन इन दिस ॲक्टिव्हिटी. ब्लॅक सबस्टन्स रिमेनिंग राहतोय तर ह्या रिॲक्शनमध्ये किंवा ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये नक्की काय घडतंय ते आता आपण बघूया. सेकंड ट्रायडिसमध्ये आपण बघितले एका टेस्ट ट्यूब मध्ये कॅल्शियम कार्बोनेट घेतलाय. त्याचं केमिकल फॉर्म्युला आहे CaCO3 आणि त्याचप्रमाणे सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये आपण लाईम वॉटर घेतले. या दोघांना कनेक्ट करण्यासाठी बेंड ट्यूबचा वापर केला आहे. ती जी कॅल्शियम कार्बोनेट असलेली जी टेस्ट ट्यूब आहे त्याला हीट प्रोव्हाइड केली. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर कोणती केमिकल रिएक्शन घडते ती आपण बघूया. कॅल्शियम कार्बोनेटचं केमिकल फॉर्म्युला आहे CaCO3. याची रिएक्शन होते पण केव्हा त्याला हीट प्रोव्हाइड केल्यानंतर. इथे हीट प्रोव्हाइड केल्याशिवाय रिएक्शन होणार नाही. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर इथे कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज केला जातो. हा आहे कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट हीट प्रोव्हाइड केल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड तयार होते आणि त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज केला जातो. कार्बन डायऑक्साईड. आता हा गॅस रिलीज केल्यानंतर सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला माहिती लाईम वॉटर आहे. मग त्या सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये काय रिएक्शन होते जेव्हा कार्बन डायऑक्साईड इथे काय केला जातो पास केला जातो तर त्यामध्ये असतात H2O2. याची रिएक्शन होते आणि रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला
ऑक्सिजन गॅस आपल्याला इथे भेटतो. रिएक्शन बॅलन्स आहे 2 × 2 4, हायड्रोजनचे 2 आहे, 2 2 चा 4, इथे 2 कार्बन इथे 2 आणि ऑक्सिजन जो गॅस आहे तो लिबरेट केला जातो. अशा प्रकारची रिएक्शन ही सेकंड नंबरच्या टेस्ट ट्यूब मध्ये होते. आता इथे पण आपण जर बघितलं, इथे पण कॅल्शियम कार्बोनेट हा सिंगल रिएक्टंट आहे, त्याचे 2 प्रोडक्ट तयार झाले. इथेही सिंगल रिएक्टंट आहे, त्याचे 2 प्रोडक्ट तयार झाले. यावरनं आपण डिकंपोजिशन रिएक्शनची डेफिनेशन तयार करू शकतो. तर केमिकल रिएक्शन इन विच सिंगल रिएक्टंट form a 2 or more product, then that chemical reaction is called as decomposition reaction. हा आहे second type. Second try is for decomposition reaction. Apparatus 2 test tube, bend tube, rubber cork, burner, etc. 2 टेस्ट ट्यूब घ्यायचे आहेत. आपण जर डायग्राममध्ये बघितलं, ही एक टेस्ट ट्यूब आहे आणि ही सेकंड. देन बेंड ट्यूब, ही अशा प्रकारची जी बेंड होणारी ट्यूब असते त्याला काय म्हणतात, बेंड ट्यूब असं म्हणतात. रबर कॉर्क, ती टेस्ट ट्यूब एअर टाईट करण्यासाठी जे रबरचं कॉर्क वापरलं जातं, जे एअर पास होत नाही ते रबर कॉर्क घ्यायचं आहे. त्यानंतर बर्नर, हीट प्रोव्हाइड करण्यासाठी घेतलेलं बर्नर. केमिकल्स आहे कॅल्शियम कार्बोनेट. केमिकल फॉर्म्युला आहे CaCO3. फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर. फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर आपण घेणार आहोत. प्रोसिजर, टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन ए टेस्ट ट्यूब. पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतलेला आहे. फिट अ बेंड ट्यूब टू दिस टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ रबर कॉर्क. रबर कॉर्कच्या साहाय्याने याच्यामध्ये काय फिट करणार आहोत आपण, बेंड ट्यूब. इन्सर्ट द अदर एंड ऑफ बेंड ट्यूब इन फ्रेशली प्रिपेअर लाईम वॉटर टेकन इन अदर टेस्ट ट्यूब. सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये आपण लाईम वॉटर घेतलेलं आहे. ती जी टेस्ट ट्यूब आहे बेंड ट्यूब, ती बेंड ट्यूब त्याचं एक एंड कॅल्शियम कार्बोनेट प्रेझेंट असलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचं आहे आणि सेकंड अदर एंड हे लाईम वॉटर असलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर हीट द पावडर कॅल्शियम कार्बोनेट इन द फर्स्ट ट्यूब स्ट्रॉंगली. पहिल्या ट्यूबमध्ये असले कॅल्शियम कार्बोनेटला स्ट्रॉंगली हीट प्रोव्हाइड करायची आणि हीट प्रोव्हाइड केल्यानंतर द लाईम वॉटर विल टर्न मिल्की. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर हे जे लाईम वॉटर आहे ते मिल्की होते. मग कशा प्रकारे रिएक्शन होत आहेत ते आपण बघूया. कॅल्युरिकलचा क्वेश्चन एक विचारलेला आहे. त्यामध्ये वॉटर जे आहे त्या वॉटरचं डिकंपोजिशन जर केलं तर हायड्रोजन प्रोड्यूस होतो का, मग ते डिकंपोजिशन हीटने केलं जातं की इलेक्ट्रिसिटीने केलं जातं, त्याचप्रमाणे लाईटचा वापर करून केलं जातं. कोणत्या मेथडने हे डिकंपोजिशन होऊ शकतं हा क्वेश्चन त्यांनी विचारला आहे. लास्ट स्टँडर्डमध्ये तुम्ही वॉटरचं डिकंपोजिशन केलेलं आहे बाय पासिंग थ्रू द इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट जर वॉटरला पास केला ॲसिड वॉटरला, तर त्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस काय केलं जातो, सेपरेट केलं जातं, त्याचं डिकंपोजिशन होतं. ती रिॲक्शन बघूया. वॉटर जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे H2O gives हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस. आता ही रिॲक्शन बॅलन्स करावी लागेल. ऑक्सिजन 2 येण्यासाठी इथे काय राईट करावं लागेल, 2. इथे 2 का, तर मग 2 2 चा 4, हायड्रोजन आहे 4 आणि ऑक्सिजन आहे 2. अशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी पास करून ह्या रिॲक्शनचं डिकंपोजिशन म्हणजे वॉटरपासून हायड्रोजन सेपरेट केलं जातं आणि ऑक्सिजन गॅस सेपरेट केला जातो. थर्ड टाइप डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये त्याची डेफिनेशन आहे ती फर्स्ट आपण बघूया. The reaction in which place of ion of a less reactive element in a compound is taken by another more reactive element by formation of its own ion is called displacement reaction. Displacement reaction म्हणजे काय, त्या रिॲक्शन मधला जो कंपाऊंड असेल त्या कंपाऊंड मधला जो लेस रिएक्टिव्ह आयन असेल तो लेस रिएक्टिव्ह इलेमेंट काय केलं जातो, रिमूव्ह करून रिप्लेस करून तिथे मोर रिएक्टिव्ह इलेमेंट काय केला जातो, फॉर्म केला जातो. त्यालाच म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मग डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचं जर एक्झाम्पल बघितलं, याआधी आपण जी ऍक्टिव्हिटी घेतली स्टार्टिंगला, की कोणती
is formed which is aqueous in state. Zinc sulfate and copper is formed which is solid in state. ही रिएक्शन म्हणजे डिस्प्लेसमेंट रिएक्शनचं एक्झाम्पल. मग कशा प्रकारे इथे जर आपण बघितलं, हा जो कॉपर आहे याची प्लेस कोणी घेतली आहे? झिंकने. झिंक डिस्प्लेस द कॉपर. का तर मग झिंक इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर. एलिमेंटची जी रिएक्टिव्हिटी आहे ती आपण नंतरच्या मेटलर्जी लेसन मध्ये बघणार आहोत. पण इथे लक्षात ठेवणं काय, झिंक इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर, देन कॉपर इज डिस्प्लेस्ड बाय झिंक, देन as a product zinc sulfate and copper is formed. This is example of displacement reaction. Then after that use your brain power, complete the following reaction which is based on displacement reaction. First reaction, copper sulfate is react with iron which is also called as ferrous. After reacting with each other, ferrous sulfate is formed and copper is separated. Ferrous sulfate is in aqueous state and copper is in solid state. In this reaction, ferrous is more reactive than copper. That's why copper is displaced by ferrous. Then in second equation, copper sulfate is react with Pb. Pb means lead. After reacting, PbSO4 formed which is aqueous in state and copper is separated from sulfate solution. In this reaction, copper is displaced by Pb because copper is less reactive than Pb which is called as lead. हे सर्व रिएक्शन बघितल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं, झिंक असेल त्याचप्रमाणे फेरस असेल किंवा आयर्न असेल, हे काय आहे? मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर. कॉपर पेक्षा हे काय आहे? मोर रिएक्टिव्ह, त्यामुळे ते कॉपरला काय करतायत? डिस्प्लेस करतायत. हा झाला थर्ड टाइप. फोर्थ टाइप, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डेफिनेशन बघूया. The reaction in which ions in the reactant are exchanged. reactant ला असलेले जे ions असतात ते exchange होतात आणि exchange झाल्यानंतर to form a precipitate form होतं आणि त्याच रिएक्शनला काय म्हटलं जातं? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. रिएक्टंट मध्ये जे ions असतात ते exchange होतात आणि to form a precipitate, that reaction is called as double displacement reaction. मग आता याचे एक्झाम्पल बघूया. याने आपण स्टार्टिंगला जी ट्रायल्स घेतलं होतं त्यामधले एक रिएक्शन बघणार आहोत. बॅरियम सल्फेट BaSO4. barium sulfate is react with potassium chromate. potassium chromate चा फॉर्म्युला आहे CrAk2CrO4. हे आहे potassium chromate. After reacting with each other, ions are exchanged and to form a precipitate of barium chromate BaCrO4. barium chromate and K2SO4 potassium sulfate. या रिएक्शन मध्ये बॅरियम सल्फेट हा पोटॅशियम क्रोमेट सोबत रिएक्ट होतो. रिएक्ट झाल्यानंतर इथे बॅरियम कुणाची प्लेस घेतो? पोटॅशियमची. डिस्प्लेस केलं जातं. त्याचप्रमाणे सल्फेट कुणाची पोझिशन घेतं?
क्रोमेटची. हे काय होतात एक्सचेंज होतात आणि एक्सचेंज झाल्यामुळे काय फॉर्म होतं बॅरियम क्रोमेट अँड पोटॅशियम सल्फेट. आता ही रिएक्शन झाल्यानंतर इथे आपल्याला हे जे बॅरियम क्रोमेट भेटतं हे काय असतं प्रेसिपिटेट विच इज येलो इन कलर. या रिएक्शनच्या बेसिस आपल्याला क्वेश्चन्स विचारले ते वन बाय वन बघूया. फर्स्ट क्वेश्चन व्हाट वाज द कलर ऑफ प्रेसिपिटेट फॉर्म. जे प्रेसिपिटेड फॉर्म झाला आहे त्याचा कलर काय आहे तर त्याचा कलर आहे येलो. आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन इज येलो. देन सेकंड राइट द नेम ऑफ प्रेसिपिटेट. जे प्रेसिपिटेड फॉर्म झाले त्याचे नेम राइट करायचे आहे. इथे प्रेसिपिटेट कोणतं तयार झाले बॅरियम क्रोमेट. सेकंड बॅरियम क्रोमेट. देन थर्ड क्वेश्चन राइट डाउन द बॅलन्स इक्वेशन फॉर दिस रिएक्शन. आपल्याला बॅलन्स इक्वेशन राइट करायचं आहे ह्या रिएक्शन साठी जे की आपण प्रिव्हियसली राइट केले. काय बॅरियम सल्फेट इज रिएक्ट विथ पोटॅशियम क्रोमेट BaSO4 plus K2CrO4 to form a product as a barium chromate BaCrO4 plus K2SO4 potassium sulfate. ही बॅलन्स रिएक्शन आहे. त्यानंतर फोर्थ will you call this reaction a displacement reaction or double displacement reaction. इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे की डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. आता डिस्प्लेसमेंट रिएक्शन जर रिकॉर्ड केली तर त्यामध्ये काय केलं जातं एक आयन एक्सचेंज होतो. सिंगल आयन काय होणार आहे एक्सचेंज होणार आहे आणि पण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये रिएक्टरचे आयन्स काय होतात पूर्णपणे चेंज होऊन प्रेसिपिटेट फॉर्म होतं आणि इथे पण या रिएक्शन मध्ये यांचे आयन एक्सचेंज होऊन इथे प्रेसिपिटेट फॉर्म झालाय. प्रेसिपिटेट फॉर्म झालाय म्हणून ही जी रिएक्शन आहे ही आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. फोर्थ डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. प्रेसिपिटेट फॉर्म झालाय त्यामुळे आयडेंटिफाय करणं एकदम इझी आहे. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. अशा प्रकारे आपण 4 टाइप्स बघितले. कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन अँड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन.